पुढची बातमी पुण्यातूनच। पुणे पोर्शेकार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टानं दिलासा दिला। बालसुधारगृहाच्या कस्टडीतून अल्पवयीन आरोपीची तात्काळ मुक्तता करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत। अल्पवयीन आरोपीच्या आत्याकडून हेबियस कॉर्प्स अंतर्गत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश हायकोर्टानं जारी केले। न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला। उद्या अल्पवयीन मुलाची सुटका होण्याची शक्यता आहे। जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ आहे त्याच्या आत्याच्या मार्फत फाईल केली होती, ज्याच्यात आम्ही हंबली असं सांगितलं होतं की सेक्शन 12 जो आहे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टचा, तो जर का सेक्शन आपण पाहिलात तर कुठलाही गुन्हा बेलेबल असू दे किंवा नॉन बेलेबल असू दे, कोड ऑफ CRPC विल नॉट अप्लाय टू अ चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ। म्हणजे त्याचं जे डिटेन्शन आहे हे मुळात करण्यातच येत नाही। मग जर का असं असेल तर मग 19 मे 2024ची आदेश हे योग्य आदेश होते, कायद्यानुसार कायद्याला धरून आदेश होते ते। त्या बेसिसवरती आपण ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट समोर आलो होतो। आज ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट यांनी त्या चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला रिलीज करण्याचे आदेश दिलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।